नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, जसं तुम्ही टायटलने बघितलं, आज मी तुम्हाला अमेरिकेतले किराणा दुकान दाखवणार आहे, भारतीय किराणा दुकान. तर मी त्याचा ऑलरेडी ब्लॉग बनवला आहे, पण जेव्हा मी ब्लॉग बनवला तेव्हा आपले फक्त 500 का 600 सबस्क्रायबर होते. पण आता ऑलमोस्ट आपले 34,000 सबस्क्रायबर पूर्ण होतील. तर जे पण आपले नवीन भाऊ बहीण ॲड झाले आपल्या निखिल USA फॅमिलीमध्ये, तर त्यांच्यासाठी मी परत आता तुम्हाला इंडियन स्टोअर दाखवतो. तर मी आत्ताच भाजीपाला घ्यायला आलो होतो, चपात्या नंतर रोटी इथे घ्यायला आलो होतो पटेल ब्रदर्समध्ये. तर म्हटलं त्या निमित्ताने मी तुम्हाला दाखवतो की कसे इथले किराणा दुकान. तर चला, आता मी गाडी पार्क केली, आता आपण मध्ये जाऊ आणि एक एक करून मी तुम्हाला दाखवतो इथे काय काय भेटतं. तर मित्रांनो, हा एरिया आहे तिथे हे दुकान आहे पटेल ब्रदर्स म्हणून. तुम्ही इथे बघू शकता, सेलिब्रेटिंग अवर फूड अवर कल्चर. सो मला ॲक्च्युली ब्लॉग बनवायला खूप लाज वाटते, कारण इथे सर्व इंडियन आहे आणि ते मला बघताय, तुम्हाला खरंच लाज वाटते. तर तिकडे इंडियन रेस्टॉरंट पण आहे, हॉनेस्ट म्हणून. तिकडे जर बघितलं ना, इंडियन रेस्टॉरंट आहे. सो जिथे मी पहिले राहायचो तर तिथे एवढं मोठं किराणा दुकान नव्हतं मित्रांनो, छोटं होतं पाकिस्तानी ओनरचं. तर मी आता जिथे शिफ्ट झालो नवीन सिटीमध्ये, तर तिथे पटेल ब्रदर्स म्हणून हे दुकान आहे. तर चला मी तुम्हाला दाखवतो. इथून मी आता एक कार्ड घेतो आणि आपण जे जे लागतं ते आपण टाकू, आणि त्याबरोबर मी तुम्हाला ते रेट पण सांगतो कितीला आहे आणि काय काय इथे भेटतं. सो लेट्स गो. सो इथून मी कार्ड घेतली मित्रांनो. आपण पहिले भाजीपाल्याच्या सेक्शनमध्ये जाऊ. सो इथे जर तुम्ही बघितलं नाही, ते टमाटे आहे $1.2 म्हणजे अराउंड लाईक ₹150 पर LB. सो हे जे माझ्या मागे बघता ना मित्रांनो, तर इथे तुम्ही वडापाव, समोसा, जे पण आपले स्नॅक्स असतात ना, ते सुद्धा घेऊ शकता. तर ते माझ्या मागे तिथून मी आता स्नॅक्स घेणार आहे खायला. आणि इकडे सर्व भाजीपाला तुम्हाला एक एक करून दाखवतो की इथे काय काय भेटतं आहे. तर आपण पहिले आता इथे खायला जाऊ, कारण खूप भूक लागली मला. सो इथे समोसा आहे, वडापाव आहे, पॅटीस आहे. इथे लिहिलं आहे मटर पनीर पाव. यू हॅव वडापाव? ओके. कॅन आय गेट वन वडापाव? येस. तर मी एक वडापाव घेतो मित्रांनो इथे खायला, कारण मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही, दुपारी खाल्लं आणि आता इथे मी खातो वडापाव. सो शुड आय पे हिअर ऑर देअर? ऑर देअर, राईट? ओके. हाऊ मच इज इट? हाऊ मच? 189. तर मित्रांनो, $189 म्हणजे $100 एक वडापाव आहे. सो आर यू ऑन यूट्यूब ऑन माय चॅनल? से हाय टू माय पीपल. यू फ्रॉम मेक्सिको, राईट? ओके. तर हा मेक्सिकोच आहे मित्रांनो. तर चला अजून दाखवतो पुढे काय काय. तर मित्रांनो, ही फ्लावर आहे $4ची, 832, 3,500ची ही एक फ्लावर आहे फक्त. खूप जास्त महाग आहे इथे भाजीपाला, खास करून फ्रूटचं खूप जास्त महाग आहे. आपण आता या भाज्या बघू. तर इथे जर ही पहिली भाजी बघितली मित्रांनो, तर ही कारल्याची भाजी आहे. ते $2.49 पर LB आहे. नंतर इथे यांनी गवार पण ठेवली आहे. लाईक एवढे खास गवार नव्हती इथे, खूप कडक होती, त्यामुळे मी घेतली पण नाही. आणि हे वांगे होते भरताचे, थाय प्लॅन, अराउंड लाईक 2.49 LB म्हणजे अराउंड लाईक $200 किलोच्या अराउंड. नंतर इथे ढोबळ्या मिरच्या पण होत्या, पिवळ्या, लाल, हिरव्या. तर अमेरिकेत बऱ्यापैकी भाजीपाला महागच आहे तसं जर बघितलं तर, आणि फ्रेश असतो, पण ते एवढा इंडियासारखा भाजीपाला नाही भेटत इथे. जसं आपल्याकडे जसं फ्रेश भेटतो ना, तसा नाही भेटत. सो इथे तुम्ही बघू शकता कांद्याची गोणी आहे डायरेक्ट इथे. तर गोण्या ठेवल्या इथे त्यांनी. तर मित्रांनो, आपल्याकडे कसं कोकोनट भेटतं पूर्ण, तर यांच्याकडे पण असं पूर्ण कोकोनट भेटतं, तुम्ही बघू शकता. आणि नंतर इथे जर बघितलं ना, तर जे पण आपल्याकडे कंदमुळे, काय माहिती याला काय म्हणतात, पण हे कंदमुळं टाईप पण त्यांनी ठेवलं आहे.
नंतर कढीपत्ता पण इथे, सुपारी पण आहे, हे बघा सुपारी. सो ही सुपारी पण यांनी इथे ठेवली आहे. सो असं काहीच नाही की इथे अमेरिकेत या गोष्टी भेटत नाही. तुम्ही माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल, पण परत जे आपले नवीन सबस्क्रायबर त्यांच्यासाठी मी हा ब्लॉग बनवतो आहे, तर नक्की पूर्ण शेवटपर्यंत बघा. आणि चला पुढे दाखवतो की काय काय ठेवलं आहे अजून. तर आता हा सेक्शन बघितला मित्रांनो, इथे सर्व मिठाई ठेवणं यांनी, जिलेबी, नंतर कोकोनट बर्फी, नंतर जेवढ्या पण आपल्या बर्फ्या असतात त्या त्यांनी इथं ठेवलं आहे. आणि त्यातल्या त्यात वाडीलाल झालं, नंतर आपल्या इथे जर ही कंपनी बघितली ना तर ह्या पण ठेवलं आहे यांनी. तर ह्या पूर्ण इम्पोर्टेड आहे इंडियावरून. नंतर असे लस्सीचे पॅकेट पण ठेवले, $2 लस्सी, अराऊंड लाईक 150 रुपयाचं ते एक पॅक आहे. नंतर ही जिलेबी पण आहे, ही जिलेबी मी घेतली होती. नंतर पुढे जर बघितलं ना मित्रांनो, तर इथे दह्याचं पॅकेट पण यांनी ठेवलं आहे, अराऊंड लाईक $5. तर दही पण एकदम फ्रेश भेटतं, इंडियापेक्षा भारी आणि फ्रेश दही भेटतं. नंतर इथं दुधाच्या कॅन्स ठेवलं, असे कॅन्स मोठं कॅन भेटतं इथं. अमूलचं बटर पण तुम्ही बघू शकता इथे यांनी ठेवलं आहे. तर सर्वच भेटतं इथे त्या मानाने. आता हा जर सेक्शन बघितला ना, इथे सर्व त्यांनी खाकरा, नंतर टोस्ट ते ठेवलं आहे सर्व. सो खूप भारी वाटतं की इंडियाच्या गोष्टीसुद्धा इथे एकदम आरामात भेटून जातात. आणि इंडियात ज्या गोष्टी भेटत नाही त्यासुद्धा इथे भेटतात, ते बघून भारी वाटतं. नंतर इथं फळं पण ठेवले, आपला ऊस ठेवला आहे, कच्ची कैरी ठेवली आहे, नंतर बनानास पण ठेवले. तर रेट पण अराऊंड लाईक $2 $3च्याच रेंजमध्ये. आणि खास करून चिंच पण होतं इथं, ते बघून मला एवढा नॉस्टॅल्जिया फील झाला, कारण इंडियाला असताना खूप चिंच खायचो. तर खूप भारी वाटलं ते बघून. नंतर हा सेक्शन होता मित्रांनो, इथे सर्व ऑइल्स ठेवले होते, व्हेजिटेबल ऑइल, नंतर पॅराशूटचं आपलं ऑइल, कोकोनट ऑइल, नंतर घी पण होतं इथे, तूप, दही तूप ते सर्व. नंतर वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड होते, जसं दीप नावाचा ब्रँड आहे, लक्ष्मी नावाचा ब्रँड आहे. तर अमेरिकेत ह्या नावाचे ब्रँड खूप जास्त चालतात. त्याचं प्रोडक्शन पण अमेरिकेतच होतं आणि इथंच ते इम्पोर्ट करतात, कारण इंडियातून इम्पोर्ट करायला खूप महाग पडतं. सो तुम्ही ते बघू शकता, वेगवेगळ्या गोष्टी ठेवल्या आहे. इथे मॅगी पण ठेवली यांनी, आपण जी मॅगी खातो ती, मोठे पॅक्स. नंतर इथे मित्रांनो त्यांनी गव्हाच्या गोण्या पण ठेवल्या आहे, आपलं जे पीठ असतं ना त्या. नंतर इथे राईस कुकर आहे. राईस कुकर मोस्टली इथे खूप जास्त महाग भेटतं, त्यामुळे सर्व जे पण इंडियन्स असतात ते जेव्हा पण इंडिया ट्रिप करतात तेव्हा इंडियातूनच ते राईस कुकर घेऊन येतात. आणि इथे चक्की आट्याचे जेवढे जास्त ब्रँड आहे, लक्ष्मी ब्रँड, नंतर सुजाता, खूप सारे इथे ब्रँड्स इथे ठेवले होते. सो आपल्या इंडियात कसं दळण दळता मग आणतात त्या टाईपचं इथे नाही आहे कल्चर. नंतर हा जो पुढचा सेक्शन आहे मित्रांनो, तर इथे सर्व फ्रोझन आयटम इथे ठेवले. जसं आपल्याकडे चपात्या कशा गरम गरम करतात, तर इथे सर्व फ्रोझन वापरता. माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं असेल. तर पूर्ण इथे बघू शकता, हल्दीरामचे पोळ्याने इथे ठेवले आहे, पराठे ठेवले, मुळा पराठा, नंतर पनीर पराठा, नंतर कुलचे पण इथे ठेवले, नान ठेवले. तर जेव्हा आपण घरी चिकन बनवतो, नॉनव्हेज बनवतो, तेव्हा फक्त हे कुलचे आणून तुम्ही ओव्हनमध्ये गरम करू शकता. सो ही गोष्ट खूप भारी आहे. बट फ्रेश पोळ्यांसारख्या ह्या पोळ्या एवढ्या जास्त लागत नाही, त्यामुळे मी पण प्रेफर नाही करत. नंतर तुम्ही बघू शकता इथे सर्व तेच पराठे ठेवले. इथे चौरंग पण ठेवला मित्रांनो. तर मी ते बघून पण खूप मला शॉक बसला की चौरंगासुद्धा इथे यांनी ठेवला आहे. नंतर इथे यांनी मगसुद्धा ठेवला आहे. तर असं काहीच सोडलं नाही की जे इंडियात भेटतं आणि इथे भेटत नाही. नंतर इथे सर्व त्यांनी बेसनचे पीठ ठेवले, तुम्ही बघू शकता. सॉरी, हे पोहा ठेवलं इथे त्यांनी. आणि नंतर या साईडला फुटाणे, चणे फुटाणे बघू शकता, चना इथे. नंतर पुढे तिथे बेसन पण तुम्हाला दिसत असेल. त्यांचे रेट अराऊंड $4 $5 म्हणजे 300 400.
त्या दरम्यानच इथे सर्व ठेवले आहे. तर रिजनेबल आहे ॲज पर जर तुम्ही अमेरिकेत कमवत असाल तर त्या मानाने हा रेट रिजनेबल आहे. एवढा पण जास्त महाग नाही आहे. तुम्हाला ते इंडियन रुपीजमध्ये जास्त वाटत असेल $5 $6, पण जे पण अमेरिकेत डॉलरमध्ये कमवतात त्यांच्यासाठी ते सफिशियंट आहे. सो थँक्यू. तर मित्रांनो अशी आपण शॉपिंग पूर्ण केली. इथे कॉन्सर्टचे आपलं हे पण लावलेलं असतं मित्रांनो की अवतीभोवती काय होणार आहे. तर इथे सर्व लिहिलं की कोण कोण येणार आहे. लाईक इथे राहुल देशपांडे ना, तर यांचं काहीतरी आहे वाटतं, तर हे पण इथं लिहिलं आहे. तर आता मस्त आपण पैकी जाऊया, स्वयंपाक करू. वातावरण सध्या ढगाळच झालं आहे, तुम्ही बघू शकता. गाडीमध्ये पार्क करतो. अशी ती बॉक्स देत आहे, पिशवी नाही दिली. तुम्ही बघू शकता कसं ढगाळ वातावरण झालं आहे. तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा तुम्हाला काय आवडलं. आणि भेटू आपण आजच्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.